महोदय, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नावावरती चालू असणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 32,756 कोटी रुपये मागच्या वर्षीपर्यंत आणि ह्या वर्षीच्या बजेटमध्ये 20,000 कोटी रुपयाची तरतूद आपण 7.5 HP आतला मंजूर अधिभार जो आहे त्या शेतकऱ्यांना आपण देण्याच्या संदर्भातली एक महत्त्वाकांक्षी योजना राबवलेली आहे। आणि त्या योजनेच्या माध्यमातून शिराळा विधानसभा मतदारसंघातील जवळजवळ 23,207 शेतकऱ्यांना ह्याचा लाभ पण होतोय। पण आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे की मंजूर असणारा 7.5 HP जो अधिभार आहे त्या अधिभारापेक्षा सुद्धा ज्यावेळेस आपण बिलं देतो त्यावेळेस बिलं देत असताना 8, 8.5, 9, 9.5 अशा पद्धतीचा अधिभार टाकल्यामुळं जोडभार टाकल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना ह्या असणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनेपासून वंचित राहायला लागलेलं आहे। आता उत्तरादाखल दिलेली जी काही माझ्याकडे आकडेवारी आहे ती आकडेवारी आणि वास्तव स्थिती आहे ती पूर्णपणे विसंगत आहे। 472 फक्त मला सांगितले की अशा पद्धतीचे शेतकरी आहेत, पण माझी माहिती आहे की 1000च्या वरती शेतकरी या असणाऱ्या योजनेपासून वंचित आहेत। तर माझे पॉइंटेड प्रश्न आपल्याकडे आहेत, आपल्या माध्यमातून आहेत की या संदर्भात आपल्या असणाऱ्या वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना कालबद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एक 30 दिवसाच्या आत त्यांचा असणारं जी काही दुरुस्ती आहे ती दुरुस्ती करण्याच्या संदर्भात वितरण विभाग काय नियोजन करणार आणि दुसरं ज्यांनी बिलांवरती अशा पद्धतीचा अतिरिक्त अधिभार टाकला आणखीन ह्या असणाऱ्या योजनेपासून आमच्या शेतकऱ्यांना वंचित ठेवलेलं आहे त्यांच्यावरती आपण कोणती कारवाई करणार, अशा पद्धतीचे माझे 2 पॉइंटेड प्रश्न आहेत। तिसरं, आमचे शेतकरी साधं उदाहरण तुम्हाला देणं गरजेचं आहे। ओमकार संजय पाटील नावाचा शेतकरी आहे की ज्या शेतकऱ्यानं मला ह्या संदर्भातली तक्रार केली त्यांनी विभागीय कार्यालयात गेले, त्यानंतर ते मंडल कार्यालयात गेले, त्यानंतर ते सर्कलमध्ये गेले, तरीही त्यांची असणारी तक्रार त्यावेळेस घेतली गेलेली नाही। त्यांना सांगण्यात आलं की पोर्टल बंद आहे। आता पोर्टल का बंद आहे ह्याचं उत्तर सुद्धा जर वितरण विभाग देत नसेल तर ती ही निश्चितपणे चूक आहे। तर ह्या संदर्भात आम्हाला पॉइंटेड उत्तर द्यावं की 1 महिन्याच्या आत हे जे वंचित शेतकरी आहेत त्या वंचित शेतकऱ्यांना ह्या योजनेमध्ये त्यांचा सहभाग करण्याच्या संदर्भात आपला MSEB विभाग काय नियोजन करणार आहे।